श्री नंदकुमार तुकाराम जमनाडे, राहणार फुलेनगर, शहाबाग, वाई। आमच्या ग्रामदैवतांची यात्रा श्री काळेश्वरी आणि श्री नाथ मुस्कवा यांची बगाड यात्रा म्हणून दरवर्षी तुकाराम बीजे दिवशीच साजरी करण्यात येते। बगाडाचं साहित्य एका आम्ही ठराविक विहिरीमध्ये सर्व एकत्र करून ठेवतो। साहित्य काढलं जातं। महापौर्णिमेला बगाडाला लागणारी जी शिडाची कळकं आहेत का नाही ती चांगल्या प्रकारे बेटातली शोधून तोडली जातात। ती आणून इथं उन्हामध्ये चांगली सुकवली जातात। त्यानंतर जे काही साहित्य खराब झाले किंवा जे चालणार नाही असं साहित्य आम्ही चेक करून नवीन साहित्याची त्या दिवसापासून बाबळी शोधून तयारी करतो। आता ह्या फक्त बगाडासाठी बाबळीचं साहित्य वापरलं जातं। काळेश्वरीच्या मंदिराजवळ होळीचं पूजन झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ नदीवरील श्री नाथ मुस्कवा मंदिर येथे कौल लावण्यासाठी जातात। कौल लावण्यासाठी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे त्यांनी ताबडतोब हातीसोर येण्याची कृपा करावी। तिथे कौल लावताना ज्यांनी ज्यांनी इच्छा व्यक्त केली असे भरपूर लोक असतात, 50, 60, 100। त्यापैकी सर्वजण स्नान करून मंदिरापुढे एकत्र बसतात आणि प्रत्येकाचा नावाबरोबर उल्लेख करून देवाकडे मागणं केलं जातं की बाबा ह्या व्यक्तीला जर मान्य असेल देवाला तर तुम्ही उजवा कौल द्या, नसेल मान्य तर डावा कौल द्या। पसंत असेल तर आम्हाला उजवाच्या पाय द्यावा। त्या ठिकाणचा जो कौल देवाचा येईल त्याप्रमाणे तो बगाड्या ग्राह्य दिला जातो। उजवा कौल दिला की तो बगाड्या परत आंघोळ करून देवाची पूजा करून काळेश्वरी मंदिर इथे आणला जातो। आणि काळेश्वरी देवीला सुद्धा त्याच पद्धतीनं कौल मागितला जातो की बाबा रे देवानं हा कौल दिलाय, जर देवीला मान्य असेल तर त्या पद्धतीनं कौल द्यावा। आणि तोच जर कौल त्याच व्यक्तीचा आला तर तो बगाड्या मानकरी ठरला जातो। यावर्षीचा बगाड्याचा मान श्री विनोद कदम, राहणार फुलेनगर ह्या व्यक्तीला मिळाला। नमस्कार, मी विनोद विष्णू कदम, फुलेनगर बगाड यात्रेचा आम्ही आज मानकरी झालेलो आहे। आई काळेश्वरी आणि नाथ महाराजाच्या आशीर्वादाने मी खूप खूप आनंदी आहे। होळी पौर्णिमेला जो बगाड्याचा कौल लावला जातो त्या दिवशी ज्या व्यक्तीचा कौल येईल, जो त्या बगाड्याचा मानकरी ठरेल, तो दररोज सकाळी नदीवर जाऊन देवांना आंघोळ घालणे, देवीला आंघोळ घालणे, तिथून ते पाणी आणणे हा कार्यक्रम बगाडाच्या दिवसापर्यंत चालू असतो। आणि तो विधिवत कार्यक्रम स्वतः बगाड्या, त्याच्याबरोबर वाजंत्री आणि त्याचे असणारे सहकारी हे सर्वजण दररोज सकाळी उठून करत असतात। आणि बगाडा दिवशी सुद्धा नदीवरनं पाणी आणून नैवेद्याची ही केली जाते, म्हणजे नैवेद्य मंदिराजवळच तयार केला जातो आणि तोच नैवेद्य पूर्ण दिवसभर बगाडाच्या बाजूनं विस्कटला जातो। होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी किंवा होळी पौर्णिमेच्या दिवशी जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे बगाडाचा गाडा तयार करण्याचं काम चाललं असतं। बगाडाचा गाडा विणण्याचं काम एका बाजू चालू असतं।
दुसऱ्या बाजूला वर ठेवणारं सीड आहे तिथं बगाडा लटकवला जातो, ते काम चालू असतं. तो गाडा एक विशिष्ट झाडाखाली घेऊन बगाडाचं शीड चढवण्याचा कार्यक्रम केला जातो. शीड चढवून झाल्यानंतर रंग खेळला जातो. रंग खेळला झाल्यानंतर बगाडाचं काम पूर्ण होऊन ज्या ठिकाणी गाडा उभा केला जातो की दुसऱ्या दिवशी तो हलवायचा आहे. नंतर श्री काळेश्वरी आणि श्री नाथ म्हस्कोबाच्या पालखीची मिरवणूक पूर्ण गावातून काढून 9:30 ते 10 वाजता मंदिरापाशी येते. मंदिरापाशी आल्यानंतर छबिन्याचा कार्यक्रम चालतो. छबिन्यामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. छबिना होतो. सकाळी 7 वाजता मंदिरापासून गाड्याचं पूजन करून गाड्याचं प्रस्थान म्हस्कोबा मंदिराकडे होतं.
मंदिर येथे गाडा पोचल्यानंतर कृष्णा नदीवर देवी देवतांची विधिवत पूजा केली जाते. सुतारांच्या हाताऱ्यांची पूजा केली जाते. एक बगाड्याला जो गळ लावण्याची पद्धत आहे की बगाड्याला गळ लावला किंवा गळाला बगाड्या लावला अशी एक प्रथा आहे. त्या गळ्याचं पूजन विधिवत केलं जातं. ब्राह्मणाकडून त्याची विधिवत पूजा केली जाते. नदीवरील सर्व पूजन झाल्यानंतर बगाड्याला एक विशिष्ट ठरलेला जो पोशाख असतो त्या पोशाखात बगाड्याला तयार केला जातो. आणि नंतर देवी देवतांची पूजा करून बगाड्याला टांगला जातो. आईस्क्रीमच्या गाड्या जाऊ गाड्या कुठे थांबवू नका. वर जाऊ द्या मांडवाच्या वरती मांड. ह्याला घ्या. हो मला घ्या. मला घे बाबा. थांबू का
आमच्या बगाडाची परंपरा जी आहे ना ते 1935-36 सालापासून चालू आहे. काही तांत्रिक अडचणी आल्यामुळं एक 10 ते 11 वर्ष बगाड बंद ठेवण्यात आलं. त्यानंतर ग्रामस्थ एकत्र जमून त्यांनी असा निर्णय घेतला की काठी पालखी आपण तरी जाऊन देवाची मिरवणूक करूया की सुरू करूया, परत काही अडचणी असतील त्या आपण निवारण करूया म्हणून सर्व ग्रामस्थ एकत्र जमले आणि ग्रामस्थांनी परत निर्णय घेतला. तर पूर्वी आम्ही काठी आणि पालखी फक्त मिरवणूक काढून मंदिरापर्यंत नदीपर्यंत पूजा करून त्यांचं विधिवत ते सुरू केलं. काही लोकांच्या परत मनात आलं की आपण बगाडाचा कार्यक्रम सुरू करा, की लोक आता आपल्याला सहकार्य करायला लागल्यात. मग पूर्वीप्रमाणे परत बगाडाचा कार्यक्रम करायचा निर्णय गावानं घेतल्यानंतर त्या सर्व सामानाची जमवाजमव नवीन करायची ही सगळी सुरुवात केली. आता पूर्वीच्या काळी सर्व यांत्रिकीकरण नव्हतं, पण तरी सुद्धा अंगमेहनतीनं सर्व साहित्य लोक जमा करायची. 1 ते 1.5 महिना अगोदर त्याची पूर्ण तयारी करायची. हे सगळं सुताराच्या साह्यानं बगाड उभं करायची आणि ते आम्ही परत एक 15-20 वर्षाच्या गॅप नंतर परत बगाडाचा कार्यक्रम मूळ ह्याच्याप्रमाणे चालू केला. तो आजपर्यंत चालू आहे. आणि त्या बगाडाला एक विशेष म्हणजे असं की आपल्या गावचं शक्ती प्रदर्शन, तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गावचा एकोपा किंवा एक संघ गाव हे बगाडाचं खरं प्रतीक आहे. आणि बगाडामुळं गाव एक संघ राहतं, कामं एक संघ राहतात आणि इतर गावावर त्या गावाचा एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव राहतो. हा बगाडाचा मूळ हेतू आहे. आणि हा खेळ तसा बघितला तर शक्ती आणि शक्तीचं प्रदर्शन हा मूळ ह्याचा हेतू आहे. पूर्वी ज्या वेळेस आमच्या बगाडाचा खंड पडला त्यावेळेस आम्ही फक्त काठी आणि पालखी ही यात्रा या पद्धतीनं करत होतो. परंतु बगाडाचा कार्यक्रम सुरल्यानंतर लहान मुलांना त्याचा आनंद घ्यायचा नव्हता. लहान मुलं ही बगाडात शिरू शकत नव्हती किंवा बैलामध्ये येत नव्हती, परंतु लहान मुलांचा उत्सव बघून तो काठीचा जी परंपरा आहे ती सुरू असण्यासाठी बगाडाच्या पाठीमागं लहान मुलांना सुद्धा त्याचा अनुभव यावा किंवा लहान मुलं सुद्धा खेळ गाड्यात परत सामील व्हावीत यासाठी काठीचा एक विशेष मागं रथ, बगाडाच्या रथाच्या मागं काठीचा सुद्धा एक रथ आम्ही तो कायम परंपरेने चालू ठेवलेला आहे. शेतकरी समाज झाले, शेतकरी समाज बैल पाळणार आहे आणि त्या निमित्तानं चांगली बैल आणि हा बगाडाचा खेळ याचं एक विशेष ही करण्यात आलं की त्या निमित्तानं शेतकरी चांगली बैल किंवा एक प्रकारे बैलांचं संगोपन करण्याच्या दृष्टिकोनानं किंवा ह्या बगाडाच्या ह्याच्यामुळं पशुसंवर्धन ह्या विषयावर चांगलं लक्ष ठेवून
शेतकरी चांगली बैल, नामवंत जातीवंत बैल पाळायला सुरुवात झाली. तीन झालेत. साडेनऊ पावणे 10 वाजता खेळ सुरू होतो. तो टप्प्याटप्प्यानं त्या बगाडाच्या प्रदक्षिणा, फेरे वगैरे करत 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 थोडीशी मध्ये 1 तासाची विश्रांती घेत महाप्रसादाचा कार्यक्रम उरकत आम्ही बगाड साधारण 5:30 ते 6 पर्यंत मंदिरापर्यंत आणतो. मंदिरापर्यंत आल्यानंतर मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा केल्यानंतर तो बगाड्या उतरवला जातो, त्याला सोडला जातो. त्याचा उपास मंदिरात दही भातानं सोडवला जातो. अशा प्रकारे तो बगाड्याचा कार्यक्रम त्या दिवशी मिरवणुकीचा कार्यक्रम पूर्ण होतो. तुला जेवढा होईल तेवढं का आम्ही सुद्धा लगेच इथं उपास सोडलाय. तुम्हाला खायचंय तेवढा.